मतदारसंघाचा मी चांगला अभ्यास केलेला आहे। ह्या अभ्यासाच्या बळावरती हा मतदारसंघ आपल्याकडे सोडून घ्यावं किंवा महाविकास आघाडीकडे सोडून घ्यावं, जेणेकरून इथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करणं हे खूप इझी आणि सुकर जाणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता रणधुमाळी पेटायला सुरुवात झालेली आहे। जर आपण पाहिलं तर तुळजापूर तालुक्यामध्ये आता भावी आमदार असे अनेक नेत्यांचे बॅनर लागायला देखील सुरुवात झालेली आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी विद्यमान आमदार राणा जगदीशसिंह पाटील आहे, जे की भाजपाचे आहेत, मात्र आता या ठिकाणी महाविकास आघाडीकडून अशोक जगदाळे यांनी देखील आता इच्छुकाच्या यादीमध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे। तसे कार्यकर्त्यांकडून पूर्ण मतदारसंघामध्ये बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। तर भाजपमधील देवानंद रोजकरी यांनी देखील बॅनरबाजी पूर्ण शहरामध्ये केलेली आहे। एकंदरीत आता विधानसभेची जी रणसंग्राम आहे त्याला आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत, मला सांगा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकीकडं हा मतदारसंघ जो आहे तो महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडे आहे, कसं बघता नेमकं, कसं काय वाटतं? नाही, बॅनरबाजी आम्ही यासाठी केलंय की हे एकतर हे भारतीय जनता पार्टीचं सरकार ह्या 10 वर्षात शेतकऱ्यासाठी काम करण्यासाठी किंवा इतर जनतेचे फेल गेल्यामुळं आणि लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही खासदार साहेबाला 54,000ची लीड दिलो, त्यामुळं ही मतदारसंघात पूर्ण शेतकरी आणि जनता महाविकास आघाडीच्या बाजूनं असल्यामुळं आणि त्यात आता अशोक भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जे बॅनर लावलो ते एक त्याचं मोठं कारण काय की गेल्या 10 वर्षापासून आम्ही अशोक भाऊचं काम बघितलो की खिशातले पैसे 100-200 कोटी रुपये सामाजिक कामासाठी, सामाजिक म्हणजे अडचणीत असल्यावर पिण्याचं पाणी, दवाखान्याचा खर्च, महिलाला दर्शनासाठी नेणं, सामुदायिक विवाह सोहळे असले खिशातले पैसे घालून करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे अशोक भाऊ आहे सध्या। आणि सरकारच्या माध्यमातून आणि आम्ही चर्चा करत असताना पवार साहेबाला काय मागणी केली का तुम्ही? नाही, आम्ही सांगितलो ना, पक्षाला बी, पवार साहेबाला बी सांगितलो की सक्षम उमेदवार आणि निस्वार्थी आणि भविष्यात पवार साहेब सकारात्मक आहेत, ह्याच्यातून मार्ग काढू म्हणून आम्हाला आश्वासन दिले। अशोक भाऊ जगदाळे आपल्यासोबत, मला सांगा विधानसभा आगामीसाठी आपण इच्छुक आहात। जर एकीकडे पाहिलं तर ओमराजे निंबाळकर यांनी ही या जागेवर शिवसेनेचा भगवा फडकू असं देखील मागं स्टेटमेंट दिलेलं आहे, कसं बघताय हे सगळं? नाही, खासदार साहेबांनी शिवसेनेचा भगवा फडकावा म्हणणं हे स्वाभाविक आहे। प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवायचे, प्रत्येकाने आपली सीट जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करेल, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे। पण गेल्या कित्येक वर्षापासून या मतदारसंघात शरद पवार साहेबांना मानणारा एक वर्ग आहे। महाविकास आघाडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा फुले आंबेडकर ह्या विचारसरणीचा हा मतदारसंघ आहे। इथे गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी अशी सत्ता येत आलेली आहे आणि आता मागच्या लोकसभेचे निवडणुकीचे निकाल पाहता आणि एकंदरीत गेल्या मी 10-12 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करतोय, तर इथला मतदार वेगळा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी म्हणून यश मिळवलेलं आहे। नळदुर्ग नगरपालिकेवरती राष्ट्रवादीचा आत्तापर्यंत एक हाती सत्ता होती। ह्या सगळ्याचा मेळ घालून आम्हाला हा मतदारसंघ साहेबांना मी विनंती केली सोडून घ्यावा, जेणेकरून मी मागचीही विधानसभा लढवली होती, त्याच्या मागची विधान परिषद मी लढवली, त्यामुळं ह्या मतदारसंघाचा मी चांगला अभ्यास केलेला आहे। ह्या अभ्यासाच्या बळावरती हा मतदारसंघ आपल्याकडे सोडून घ्यावं किंवा महाविकास आघाडीकडे सोडून घ्यावं, जेणेकरून इथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करणं हे खूप इझी आणि सुकर जाणार आहे। याबाबत प्राथमिक चर्चा काय पवार साहेबांची झाली का किंवा सकारात्मक आहे का, काय वाटतं? मी साहेबांना विनंती केलेली आहे, मी प्रदेशाध्यक्षांना भेटून विनंती केलेली आहे। त्यांनी सांगितले की आपण आता ह्या सर्व जागा वाटपाच्या ह्याच्यामध्ये चर्चा आणती हा मतदारसंघ कसा सोडून घेता येईल। विद्यमान काँग्रेसचे जे 2 नंबरला असलेले आमदार हे वयामानाने वय जास्त झाल्या कारणाने किंवा वयाच्या कारणांमुळे थोडेसे हे झाल्यामुळं मी 3 नंबरला होतो, म्हणून मी दावेदारी सांगितले, सर्व गोष्टी साहेबांना समजावून सांगितलेत, प्रदेशाध्यक्षांना समजावून सांगितलेत। प्रदेशाध्यक्षांनी त्याच्याबद्दल हा महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये आपण हा मतदारसंघ कसा सोडून घेता येईल हे त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचा प्रयत्न करून सोडून घेतो असं सांगितलेलं। कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली, भावी आमदार असे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत। जर मतदार म्हणजे आपल्याला तिकीट नाकारलं किंवा काय झालं तर आपण निवडणूक लढणार ठाम आहेत का किंवा अपक्ष बघणार?
नाही, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा आत्ता तरी सध्या तरी काय तसा नाही. महाविकास आघाडीचा हा मतदारसंघ आहे. मला नक्की खात्री आहे की मी ह्या मतदारसंघात गेली साखर कारखान्याच्या माध्यमातून ह्या मतदारसंघात काम केलं आहे, सामुदायिक विवाहसळे केलेत. ही कित्येक गेली 10 वर्षापासून मी ह्याच्यामध्ये पिण्याच्या पाणी स्वतःच्या टँकर लावून मी सगळ्या मतदारसंघात फिरलो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत चांगलं यश प्राप्त केलं आहे. म्हणून हा मतदारसंघ जरी महाविकास आघाडीला सुटला तरी महाविकास आघाडीतर्फे मला तिथे न्याय मिळेल अशी माझी खात्री आहे. नक्कीच आपण केलेलं विकास काम असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश असेल, यामुळे कुठेतरी शरद पवार हा मतदारसंघ आपल्यासाठी सोडून घेतील आणि मी नक्कीच इच्छुक आहे निवडणूक लढवेल असं देखील त्यांनी आता स्पष्ट केलं आहे. बालाजी सुरवसे, साम TV, नळदुर्ग. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.